आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। देवी माँ, तू तो जानती है ना कितना प्यार करते हैं गोपाल से। पूरे दिल से ढूंढने की कोशिश की है पर वो कहीं नहीं मिला। अब तू ही बता वो कहाँ है, क्यों हमें छोड़ के गया है? सच में उसने हमें फंसाया है क्या कि वो वापस आने वाला है? बहुत सारे सवाल है देवी माँ, लेकिन जवाब सिर्फ तेरे पास है। अगर सच में उसने हमें फंसाया है ना, तो उसे कभी माफ मत करना। लेकिन अगर वो वापस आने वाला है ना, तो तू अपने बाईं हाथ वाला फूल गिरा। और अगर नहीं आने वाला है तो दाहिने हाथ वाला। इसका मतलब हमारा गोपाल कभी वापस नहीं आएगा, कभी वापस नहीं आएगा। Hur da bang da bang da bang da bang hur da bang da bang hur. ए मांगे तू तुझं सामान आणलंय ना? लागा तुझ्यामुळे रोज माझं मीटर डाऊन व्हायला लागलं या। काय लागा तू तर बिन पाण्यानेच करायला लागला। आपल्या दोस्तीमध्ये हिशोब बघतो का? ए आता आणली का सांगते तुझी? आणली ना। अरे मग मी पण आणली ना। मागच्या टायमाला तू माझ्याकडनं 30 ml घेतली होती, परत कधी करणार आहे? आणि तू रे मागच्या टायमाला माझ्या रिक्षातून तुझं ते सलूनचं सामान आणायला पुस्त सावळीला घेऊन गेलो फुकटचं, त्याचं काय? त्याचा पैसा कोण देणार? लागा वाईस जास्त तरी वाटते का नाही तुला? हा जरा सुद्धा माणुसकी नाही बघ तुझ्यात। म्हणजे दुस्तीच्या मध्ये तू आता यावर आणणार? वा, तुझ्यात ना जरा सुद्धा माणुसकी राहिली नाही बघ, आणि म्हणूनच तुझं लग्न होत नाही। तुझी लई मोठी 2-3 झाले ती सांगायला लागलाय। गोपाळ, गोपाळ अरे ये कुठेकडे इकडे येतो काय थोडी? नाही नाही नको बाबा, मला काय असलं व्यसन नाही। एक व्यसन आहे ते बरं आहे आपल्या माणुसकीचं। बघितलं का मंगेश शेठ, बघितलं का? याला म्हणतात देव माणूस। कुठे आहे गोपाळ? तुझे पाय कुठे आहेत लागा मला दे। अरे राहू दे, पडशील नीट नीट पडशील। मग गोपाळ घरी काय डाउनलोडिंग? सुभाष दादाने मागितले का पैसे? आणि एक वेळ पैसे मागितले असं परवडलं असतं। त्यांच्या पोरीला घरी सोडून गेलेत। म्हणजे रे नक्की काय आलंय? काय आमच्या आप्पांना 5 लाख रुपये घेतले होते त्यांच्याकडनं, आता त्या पोरीला घरी सोडले। काहीतरी लहानपणी म्हणा आमचं लग्न झालं होतं। म्हणजे रे
दुकानावर नाही जायचं व्हय? असं वाजत गाजत लगीन न करता सरळ घरात राहायला आली म्हणून काय सुधरत नसेल ना? पण तुम्ही नका काळजी करू, मी तुमची नीट काळजी घेईन. तुम्हाला अजिबात त्रास होऊ देणार नाही. इथून पुढं एक चांगली बायको बनून मनापासून तुमची सेवा करीन. आजे ती काठी काढ बरं बाजूला, नको तिकडं टोचती ग. अरे तुझं काय हात झाडलेत का काय? घे की मग बाजूला तू. श्यामी हे तू भाकर वाट. तुझ्या हाताला काय लकवा मारलाय का? हं? मला काय झालं होतं रांधायला? अहो मी म्हणलं तिला का मी करते भाकरी, पण तीच बसली. होय ग, करू का? हा नाहीतर लय गे तुला कामाची हाऊस. डागदाला जुनान पतिवार्ता म्हणा अशी गत यायची. आत्या करू का मी मग? जिद्द झालेलं काका तुझी बायको आहे का? हाय पण आणि नाही पण, लग्न झालंय पण आणि नाही पण. वय ग पोरे, माझ्या पाया नाही पडलीस घरात आल्यावर? मी तुझी पणजी सासू आहे म्हणून रोज उठल्यावर पहिलं माझ्या पाया पडायचं, कळलं ना? अव वाढू द्या का भाकरी? वाडा आता बनवले म्हटल्यानंतर खायलाच लागेल ना. वाडा. तर नाही खाल्लं तर गावावर बॉम्ब पडेल नाही का? वाळत मुतलं फेसना पाणी अशी गत यायची. अगं वाढ येडी बाबूळ. हाव, अजून भाकरी वाढू का? नको वाढून मुडी द्याला. मरू दे तिकडे उपाशी. आणि तू शानी असशील ना तर जा हितनं निघून. काय हो तुझा नवरा बेवरा नाही आणि आमचा तर गोपाळ अजिबातच नाही. आय कुठला चोर लफंगा कुठं पुरलेली गटुळे आला असेल उकरायला. पाणी देऊ का? पाणी प्या की. या नरूचा लवकरात लवकर काटा काढला पाहिजे.